हॅलो नमस्कार, वेलकम टू द इन्फिनिटी अकॅडमी. मी गजानन बसके. युनियन बजेट 2024 आता 23 तारखेला 23 जुलैला केंद्र सरकारमार्फत जे बजेट मांडलं जाईल हे या वर्षीचं फुल बजेट असणार आहे. या वर्षी ऍक्च्युली दोन बजेट आहेत. जे इंटरिम बजेट म्हणजे मावतं सरकार मांडतं ते मांडलं, त्या संदर्भात आपण पुस्तकही काढलं, तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. आता मात्र हे येणारं बजेट आहे ते फुल बजेट आहे, म्हणजे उर्वरित जो कालावधी आहे 2024चा त्यासाठीच. या बजेटसाठी आपण सेशन ठेवलेलं आहे, ऑफलाईन सेशन, जे तुम्हाला डिटेल्स इथं पाहता येतील. हे ऑफलाईन डेट कधी कुठं काय मी सांगेलच तुम्हाला. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या सेशन मधून तुम्हाला काय घ्यायचं आहे तर आता येणाऱ्या राज्यसेवा असेल किंवा कंबाईन, पूर्व आणि मुख्य दोन्हीसाठी हे सेशन कामाला येणार आहे. एकंदरीत बजेटमध्ये मागच्या काही वर्षांचा आढावा घेतला तुम्ही आयोगाच्या प्रश्नांचा, तर किमान एक प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो, डायरेक्टली असेल किंवा इनडायरेक्टली असेल. त्यातही विशेषतः बजेटमध्ये मांडलेल्या स्कीम, गव्हर्नमेंट स्कीम, न्यू इनिशिएटिव्ह याच्यावर प्रश्न असतो. आणि सगळ्यात अवघड वाटणारा किचकट पार्ट तो म्हणजे स्टॅटिस्टिकल डेटा. आता या सेशनमध्ये आपण बजेट त्यासोबत केंद्राची आर्थिक पाहणी अहवाल हे पण बघतोय, म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हे. इकॉनॉमिक सर्व्हे मधला जो डेटा असतो, तुम्ही जर ओरिजिनल त्यामधला रेफरन्स बघितला तर न समजणारा पार्ट असतो सगळा. आता आपल्याला या सेशनमध्ये तेच कव्हर करायचंय की तो इकॉनॉमिक स्टॅटिस्टिकल डेटा असतो, एक्झाम ओरिएंटेड हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो. सगळाच आपल्याला कामाला नाहीये, तो कुठला घ्यायचा आहे आणि कुठला सोडून द्यायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक्झाम ओरिएंटेड डेटा युजफुल आपल्या परीक्षेसाठी असणारा तो डिस्कस केला जाईल. आणि त्याच्यासोबत गव्हर्नमेंट स्कीम, न्यू इनिशिएटिव्ह आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, अजून एक पॉईंट तुम्हाला सांगतो. बऱ्याच मागच्या वर्षांपासून एक असा काहीतरी क्वेश्चन आयोगाचा फ्रेम केला जातो की जो डायरेक्टली नसतो, पण तिथून काहीतरी ट्रिगर पॉईंट असतो. उदाहरणार्थ तो व्ही शेप रिकव्हरीवाला प्रश्न आठवत असेल तुम्हाला, इकॉनॉमिक सर्व्हेच्या ह्याच्यामध्ये एक मेन्शन केलेला पॉईंट होता. मग तो तिथून ट्रिगर झाला होता पॉईंट. तसंच सेम आता मागच्या या इंटरिम बजेटमध्ये फ्रजाईल 5 नावाची कन्सेप्ट तुम्ही ऐकली असेल बघा. आपल्या अर्थनीतीच्या बुकमध्ये आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल फॉलो केलं असेल तर बघा तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. मग ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, हे जे ट्रिगर पॉईंट आहेत, हे आपल्याला फाइंड आउट करता आले पाहिजे. साधे प्रश्न जे बजेटवरचे आहेत सगळेच बघतात, मेजर डेटा तो आपणही करतोच. बियॉन्ड दॅट एक कुठला तरी पॉईंट असतो जो की कुठेतरी थोडाफार मेन्शन केलेला असतो आणि आपल्याकडून दुर्लक्षित राहिलेला असतो, आणि त्याच्यावर प्रश्न येतो. आणि मग बाकी ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केलाय किंवा आपण या सेशन मधून ज्या गोष्टी सांगतो ज्यांनी त्या फॉलो केल्यात त्यांना लक्षात येतं की परीक्षेत काय पाहिजे ते. सो कन्क्लुजन ऑफ दिस ऑल सेशन, तुम्हाला एकंदरीत राज्यसेवा प्री, कंबाईन प्री आत्ता येणारी दोन्हीही, त्याच्यासाठी एक्झाम ओरिएंटेड बजेट अँड सर्व्हे, त्याचे इन्फॉर्मेशन, डेटा, गव्हर्नमेंट स्कीम, न्यू इनिशिएटिव्ह, सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्यात या सेशनमध्ये. हे बजेट सेशन 2024चं ऑफलाईन असेल. इथं लक्षात ठेवा, आपल्याकडं तिथं जे काही कॅपॅसिटी आहे, सिटिंग कॅपॅसिटी ही मर्यादित आहे. सो तुम्हाला यासाठी नाव नोंदणी कंपल्सरी आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला तो फॉर्म दिला असेल, तो फिलअप करा, तुमची इन्फॉर्मेशन. 25 तारखेला गुरुवारी हे सेशन सकाळी 10 वाजता असेल. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल केंद्राची ही एक्झाम ओरिएंटेड आपण इथं कव्हर करणार आहोत. याच्यातला पॉइंट्स, अजून एक महत्वाचा डेटा, सगळ्यात महत्वाचा इथं ह्याच्यात जे आपल्याला डिस्कस करायचं ना, म्हणजे सुरुवातच तुमची अशी असेल की आतापर्यंत आयोगाने विचारलेला बजेट आणि सर्व्हेवरील पीवायक्यूचा आढावा घेतला जाईल. म्हणजे इथं नॉलेज बेस नकोय, मी म्हणतोय म्हणून काहीतरी भरमसाठ गोष्टी सांगतोय तुम्हाला बजेटच्या, सर्व्हेच्या, खूप इन्फॉर्मेशन देतोय असं नकोय. आपल्याला त्यातला कुठला तरी डेटा सोडून द्यावा लागेल. मुळात मी पहिल्यांदा हेच सांगेल, त्या सेशनमध्ये पण कधी ऐकलं असेल तुम्ही, तर बघा, इकॉनॉमिक सर्व्हे आणि बजेट हे एमपीएससी आणि यूपीएससी या दोन परीक्षेसाठी जाहीर केलं जातं का, हा मुळात प्रश्न आहे. तर नाही. मग आता आपल्यासाठी नसेल तर मग आपल्याला त्या परीक्षेतला काही पार्ट येतोय तर तोच आपल्याला उचलायचा आहे फक्त. म्हणून मागच्या पीवायक्यू नुसार हे ठरवलं जाईल की आपल्याला कसा पार्ट बजेट आणि सर्व्हे मधला घ्यायचा आहे. दॅट इज कॉल्ड एज एक्झाम ओरिएंटेड अप्रोच, एक्झाम ओरिएंटेड आढावायचा म्हणतो तो. आणि ऑफलाईन सेशन असणार आहे तर कुठं, हा ऍड्रेस दिलाय तुम्हाला इथं, भाऊसाहेब रंगारी गणपती त्याच्याजवळ HV देसाई कॉलेज जे आहे ना त्याच्या पाठीमागे शनिवारवाडा हा आपला ऍड्रेस आहे. आणि इन एनी केस इफ यू हॅव एनी डाऊट, हा आपला ऑफिसचा नंबर आहे, याच्यावर तुम्ही कॉल करून बाकी इन्क्वायरी किंवा काय असेल तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. सो बाकी इन्फॉर्मेशन तुम्हाला अजूनही मिळेल ऑफिसच्या याच्यावर कॉल केला तर. हा झाला आपला सेशनचा नेमका एक रोड मॅप, काय कशा पद्धतीने आपण तिथे जातोय, काय करतोय. ह्याच्यासोबत तुम्हाला एक आपण ज्याला म्हणतो घटनात्मक तरतुदी किंवा संसदीय प्रक्रिया, याचा पण आढावा नेमका काय असतो, त्याच्यावर प्रश्न येतात का. तुम्ही बघा, राज्यसेवा आणि कंबाईन मध्ये पॉलिटीचा एक अँगल असतो, जसं की ज्याला आपण लेखानुदान म्हणतो, तो एक प्रकार त्याच्या अँगलने येतो. किंवा आर्टिकल, अर्थसंकल्पाचा कलम किती आहे, त्याची डेफिनेशन सर्वप्रथम कुठं मांडलं जातं, पण त्याच्यातही पुन्हा अजून कॅगचा काय रोल असतो का वगैरे, हे जे आहेत ना थोडे संसदीय प्रक्रिया आणि घटनात्मक तरतुदीचा याचा जो आढावा आहे तो पण. आणि याच्यासोबत मग करंटचं बजेट असेल.
ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा वाट, आता यावर्षी 2 बजेट आहेत, म्हणजे एक इंटरिम बजेट जे ऑलरेडी आपण आधी घेतलेलं आहे, आपल्या युट्यूबला अवेलेबल आहे, आणि आत्ताचंही फुल बजेट आहे. सो डिफरन्स बिटवीन फुल बजेट आणि इंटरिम बजेट, एकंदरीत कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, त्यासोबत सोबत न्यू इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट स्कीम, म्हणजे करंट रिलेव्हन्स, करंट स्टॅटिस्टिकल डेटा, सगळ्या गोष्टी अपडेट तुम्हाला करून मिळतील. सो आवर्जून हे सेशन जॉईन करा. एक मार्क, एक क्वेश्चन हा फार मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो आयुष्यात. आणि 2-2.5 तास आपलं सेशन जवळपास चालेल. याच्यामध्ये मात्र जो काही आढावा तुम्हाला घेईल, बियॉन्ड दॅट काही करायची गरज पडणार नाही. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. सो भेटू 25 तारखेला गुरुवारी. इथं ऑफलाईन सेशन ऍड्रेस तुम्हाला दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी आवर्जून एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला काय डाऊट असेल तरी फोन करून विचारता येईल. चलो, सो थँक्यू सो मच. भेटूया आपल्या ऑफलाईन सेशनला, बजेट सेशन 2024. थँक्यू.